नमस्कार, मी भाग्यश्री क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत असते. आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणलेली आहे. ती आहे कच्च्या पपईची रेसिपी. तर आज मी कच्च्या पपईचे तुम्हाला वडे सांगत आहे, ते कसे करायचे. तर कच्च्या पपईचा हा एक नवीन मेनू आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण पपई धुवून घेऊया आणि छान किसून घेऊया. मी इथे कच्ची पपई तिची साल काढून घेतलेली आहे, हिरवी साल वरची, आणि स्वच्छ धुवून मी तिचा किस करून घेतलेला आहे. किसणीने तुम्ही बघू शकता किती छान किस झालेला आहे. आता आपण हा जो किस आहे हा पूर्णतः एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. बघा, छान लच्छेदार पपईचा किस असा हा तयार आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत मुगाची वाटलेली डाळ. मी यापूर्वी तुम्हाला मिश्र डाळींचे वडे ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, वड्याची डाळ जशी सुकवायची आहे आणि त्यानंतर ती वाटायची आहे जाडसर, त्याच पद्धतीने मी आता ही डाळ वाटून घेतलेली आहे. आणि ती डाळ आता आपण 2 टीस्पून, पूर्ण भरलेले 2 टीस्पून आपण यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये मी घालणार आहे कढीपत्त्याची बारीक चिरलेली पाने, हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या कट करायच्या, 2 टीस्पून बारीक किसलेला लसूण, छान बारीक किसून घ्यायचा. किसून घेतला की त्याची टेस्ट फार छान येते. आता आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि आपण यामध्ये आता घालणार आहोत मीठ चवीनुसार घालणार आहोत. आता त्यात घालायचे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं साहित्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाचं पीठ. यामुळे वडा काय होतो, अतिशय छान कुरकुरीत आणि खमंग तयार होतो. तर यामध्ये तांदळाचं पीठ किती घालायचं आहे हे आपल्या पपईच्या किसावर डिपेंड आहे. आपला पपईचा किस तांदळाचं पीठ किती शोषून घेतं यावर ते डिपेंड आहे. तर आपल्याला घट्टसर याचा गोळा तयार करायचा आहे, त्यामुळे जितकं ते पीठ यामध्ये ॲडजस्ट होतं तेवढंच ते घालायचं आहे. आता आपण गोळा तयार करून घेऊया. पीठ घालून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही. जितकं तांदळाचं पीठ आपल्या यामध्ये पचत असेल तितकंच ते घालायचं आहे. आता आपला गोळा तयार आहे. आपण आता याला तेल लावून घेणार आहोत. त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तो छान मळून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गोळा सैल वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी तांदळाचं पीठ टाकू शकता. आता आपण तेल तापवायला ठेवूया आणि वडे थापायला घेऊया. गोळा तयार झालेला आहे, तेलही गरम होत आहे. मी तुम्हाला सांगते आहे की मी हे वाटं भरून तांदळाचं पीठ घेतलेलं होतं. माझ्या पपईच्या किसाला तेवढं पीठ लागलं आणि एवढं माझं उरलेलं आहे. तुमच्या पपईच्या किसाला जेवढं लागेल तेवढंच तुम्ही घाला. आणि आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया, पण तत्पूर्वी हाताला आपण तेल लावून घेऊया. हे वडे 2 पद्धतीने करता येतात. मी आधी हातावर करून दाखवते. असा गोळा हातामध्ये घेऊन याचे छान असे वडे करायचे. हा गोळा कडकच हवा थोडा, तरच हे वडे छान कुरकुरीत होतील. आणि जेवढा आपण हा वडा पातळ करू तेवढाच तो छान क्रंची होतो. जितका शक्य आहे तितका तो पातळ करायचा आणि याला सेंटरमधून एक छिद्र पाडायचं. आता दुसरा प्रकार बघा, तुम्ही असं प्लास्टिकसुद्धा ठेवू शकता. ह्या प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने छान हा ग्रीस करायचा आणि असा गोळा घेऊन तो या प्लास्टिकवर असा थापायचा. असं त्याला छान प्लेन करायचं. जितका हा आपण पातळ करू तितका वडा छान कुरकुरीत होईल आणि प्लास्टिकवरचा निघतोही लवकर. तुम्हाला जर हातावर जमत नसेल तर तुम्ही प्लास्टिकवर करू शकता. बघा, असा छान पातळसा वडा करायचा हा.
बघा आपले वडे तयार आहेत. आता आपण ते तळायला घेऊयात. तेल तापलेलं आहे. अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे लालसर तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले कच्च्या पपईचे खमंग आणि कुरकुरीत वडे. बघा मी तुम्हाला याचा कुरकुरीतपणा कसा तो दाखवते. बघू शकता, तुम्हाला आवाज ऐकायला येतो आहे. बघा इतका क्रंची हा झालेला आहे. वाव, काय मस्त झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.